आपण जाऊया मनीषा कायंदेंकडे। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। मनीषाजी, तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करूया। सध्या दादरमध्ये कबूतरखान्याचा जो प्रश्न आहे तो मोठा ऐरणीवर आलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज या ठिकाणी आलेला आहे आणि जसं आता किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं होतं की फक्त जैन समाज नाही तर मराठी बांधव सुद्धा यामध्ये आहेत, कारण 93 वर्षांपासून हा या ठिकाणी कबूतरखाना आहे आणि तो कबूतरखाना अचानकपणे बंद केला जातोय। त्यामुळे खरं तर सवयीप्रमाणे कबूतर या ठिकाणी येत आहेत, मात्र अन्न पाण्या विना त्यांचा मृत्यू होतो असं सुद्धा चित्र दिसतंय। तर कबुतरांच्या समूहामुळे काय काय नेमक्या हायकोर्टाचे निर्देश ते आपण पाहतो। बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य दिलं जात आहे, कबुतरांचा त्रास होणार नाही या संदर्भात मनपानं काळजी घेणं हे आवश्यक आहे। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असे हायकोर्टानं खरं तर निर्देश दिलेले आहेत। आजार पसरवणार हातभार लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा असं म्हटलेलं आहे। तर हायकोर्टाचे नेमके निर्देश काय ते आपण पाहतो आहोत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी झटापट सुद्धा झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। ताडपत्री या ठिकाणी जी झाकून ठेवलेली होती कबूतरखान्यावर ती आंदोलकांनी काढून टाकलेली आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असताना त्याच्या दुपटीनं खरं तर या ठिकाणी हा सगळा समाज एकवटलेला पाहायला मिळतोय। हम सब पे भरोसा करते हैं, लेकिन हमारा एक ही लक्ष्य है। हमें हाई कोर्ट से कोई प्रॉब्लम नहीं, सीएम से कोई पीएम से कोई प्रॉब्लम नहीं है। हमारा एक ही लक्ष्य है, ये जो बेजुबान है उसको खाना पानी मिलना चाहिए। इसके लिए हमें जो भी करना पड़ेगा करेंगे। तो इसके ऊपर डॉक्टर का कुछ अहवाल आया है, वो भी हाई कोर्ट चेक करने वाला है, तो उसके ऊपर आप क्या करने वाले हैं? माननीय डॉक्टर साहब, आप बहुत पढ़े लिखे लोग हैं, आपको एक अनुरोध है हमसे कि आप ये भी बताइए कि कितने लोग सिगार से मर रहे हैं, कितने लोग पोल्यूशन से फेफड़े की बीमारी से मर रहे हैं, कितने लोग दारू पी के मर रहे हैं। कृपया इसको सार्वजनिक करिए, फिर इन बेजुबानों का रिपोर्ट दे करके इसको बदनाम करिएगा। स्वच्छता जो है वो भी उसके अनुशंस से बोले जाते हैं कि स्वच्छता नहीं होती है इसके वजह से, तो कोई अलग जगह दिया इनको, तो आपको चलने वाला है? देखिए, हमारा स्वास्थ्य सबसे महत्वपूर्ण है, लेकिन हमारा नहीं। तर आपली भूमिका या ठिकाणचे जे जैन बांधव आहेत ते मांडताना दिसत आहेत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे दादरमधल्या सगळ्या आंदोलनावर लक्ष ठेवण्यात आपण सीमाकडे जाऊया। सीमा, खरं तर आता 11 वाजता आहेत। दादरमध्ये अत्यंत गर्दी यावेळी असते, मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक असते, ऑफिसेसकडे जाणारे लोक असतात, सामान्य जनता रस्त्यावर असते आणि अशा वेळी हे आंदोलन होते। कुठली सूचना न देता काय नेमकी सगळी परिस्थिती दिसतीये? नक्कीच आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो दादर स्टेशनच्या परिसरातला हा संपूर्ण एरिया आहे आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र अशात मोठ्या संख्येनं जैन समाज रस्त्यावरती उतरल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडनं या ठिकाणी काळजी घेतली जाते की या आंदोलनामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली गेली। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय फक्त एकच लेन सध्या सुरू आहे, कारण संपूर्ण जैन समाज या ठिकाणी कबूतरखान्याच्या समोर मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यामुळे लोकांना खरं स्थानिकांना आणि ये जा करणाऱ्या चाकरमान्यांना या ठिकाणी खरं तर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। सकाळची वेळ आहे आणि यावेळी कार्यालयासाठी जे चाकरमानी आहेत ते घरातून निघतात आणि अशा वेळी आंदोलन झाल्यामुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी प्रचंड झाल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या संख्येने उपस्थित आहे। जैन समाज आक्रमक आहे, जोपर्यंत कबूतरखाना हा खुला केला जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असणार आहोत अशी त्यांची भूमिका आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळत आहे। आता अर्धा तासापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे तरी सुद्धा संख्या काही कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आंदोलकांची उलट संख्या ही वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडनं पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत की जेणेकरून गर्दीला पांगवण्यामध्ये त्यांना यश येईल। मात्र जैन समाजाचे जे नागरिक आहेत ते आपल्याला त्यांच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। इथे आपण जर बघितलं दृश्यांच्या माध्यमातून तर पोलीस अधिकारी उपस्थित आहेत आणि लोकांना शांत करण्यामध्ये प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र महिला या आक्रमक झालेल्या आहेत, ताडपत्री त्यांनी काढलेली आहे, लावण्यात आलेले बांबू हे काढण्यात आलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशी त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये
वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या बस आहेत त्या बस थांबवल्या जात आहेत, कारण मोठ्या प्रमाणात नागरिक हे रस्त्यावरती उतरल्यामुळे अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि इतरांनाही काही त्रास होऊ नये याची काळजी सध्या घेतली जात असताना आंदोलकही आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. आता पालिकेकडनं जी कारवाई करण्यात आलेली होती, कायदेशीर कारवाई करण्यात आलेली होती, त्या कायदेशीर कारवाईला न जुमानता या ठिकाणी ताडपत्री काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता काही कारवाई यापुढे केली जाणार का आंदोलकांवरती हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल, कारण पालिकेनं जी कारवाई केलेली होती ती न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच करण्यात आलेली होती. त्यामुळे कुठेही या कारवाईमुळे अगदी सीमा, काही क्षणांसाठी तुला थांबवते. दादर मधल्या ही सगळी परिस्थितीवर जरूर लक्ष ठेवून राहा. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी सध्या दादरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज या ठिकाणी एकवटलाय. ताडपत्री कबूतरखान्यावर जी झाकून ठेवली होती ती काढून टाकलेली आहे आणि एकंदरीतच कबूतरखाने चालू ठेवावेत ही भूमिका आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी. अविनाशजी, आपण पाहता असाल तर दादरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा जैन समाज एकवटलाय. कबूतरखाना असा सुरू राहावा यासाठी ते सध्या प्रयत्नशील आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये संख्या ही सगळी आहे. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, हे प्रकरण सगळं न्याय प्रविष्ट असताना या संदर्भात अशा प्रकारे एकत्रित येणं आणि एवढं मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असं पाऊल उचलणं, याकडे तुम्ही कसं पाहता? सर्वात महत्वाचं असं आहे की काल सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की बाबा ते कुठे आम्ही पर्यायी जागा त्याला शोधू किंवा त्याला वेळेवरती काय वेळा ठरवून खाद्य घालू. लोढाचे पण त्यामध्ये होते. मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सुद्धा काही किंमत राहिलेली नाहीये का? आणि मुंबईचे पालकमंत्री आहेत कुठे? हे घडेपर्यंत त्यांना कळलं नाही का लोढाजींना? काल त्यांनी सगळं हे करून हे सगळं सांगून सुद्धा ते का घडलं? आणि प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट आहे. उद्या त्याच्यामध्ये मला वाटतं उद्या काहीतरी ते से आहे तिकडे. मला वाटतं उद्या तुम्हाला ऐकायला येतंय कारण मी बाहेर आहे. त्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझं स्पष्ट आमचं मत याच्यामध्ये असं आहे की आता लोढा स्वतः काय करतायत? ते येऊन इकडे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न का करत नाहीयेत? नक्की त्यांना काय पाहिजे? इतका वेळ का लागला? ही गोष्ट त्यांना कळली नाही का? ही त्यांच्या लक्षात नाही आली का? तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही काल बैठक करून आणली होती ना. सन्माननीय दुर्दैवाची गोष्ट आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही आपल्या राज्यामध्ये की त्यांनी शब्द देऊन सुद्धा. आणि त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री अजूनपर्यंत दिसत नाही. मला वाटतं हे सगळं चालून 2-2.5 तास झाले असतील. अगदी. मग त्यांना वेळ मिळाला नाहीये का यायला? अगदी. आणि कुठल्याही प्रकारचं आवाहन अजून केलेलं सूचित झालेलं नाहीये. त्यामुळे तेच मला विचारायचं आहे, आवाहन का करत नाहीयेत? अशी कुठली गोष्ट त्यांना अडलेली आहे की त्यांना असं का वाटत नाही की ठीक आहे जो निर्णय घ्यायचा आहे तो कोर्ट घेतील किंवा अजून सगळी 4 महत्वाचे व्यक्ती विद्वान तज्ञ लोक बसून घेतील. परंतु मुंबई अस्थिर होते आहे वेगवेगळ्या कारणांवरून. ह्याच्यावरती पालकमंत्री मुंबईचे काय करतायत? अगदी. फक्त बघत बसलेले आहेत. खरंय, मला हाच प्रश्न आपल्याला विचारायचा होता. खरं तर हा पीक आवर आहे. दादर सारखा हा मुख्य भाग आहे, बाजारपेठेचा भाग आहे, सणासुदीचे दिवस आहेत आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात बसेस वाहतूक सगळी या ठिकाणी होत असते आणि अशा वेळी सगळं चोकअप होणं, कुठली पूर्वसूचना न देता अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये कुठला का समुदाय असना तो एकत्रित येणं हे निश्चितच कायद्याच्या विरोधात सुद्धा आहे. हो, मात्र तो आपले सन्मान्य मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत, लोढाजी पालकमंत्री आहेत. आता बघूया ते काय याच्यावर कारवाई करतात ते. पण मनसे एकंदरीतच या मुद्द्याकडे कसं पाहतं? कबूतरखाने बंद व्हावेत. एकूण 58 कबूतरखाने मुंबईमध्ये. मनसेने त्यांची भूमिका जी काय ती जाहीर केलेली आहे. आत्ताचा विषय असा आहे की आता इथे जे काही इकडे आंदोलन चालू आहे हे आंदोलन आतापर्यंत शांत का होत नाहीये? त्यांची समजूत का काढली जात नाहीये? आणि काल जर मुख्यमंत्री सन्मान्य बोलल्यानंतर लोढाजींनी येऊन टीव्हीवरती बाईट दिले होते. हे आंदोलन असं अचानक घडलं का असं लोढाजींना म्हणायचंय का? मग ते आतापर्यंत कुठे गायब झालेले आहेत? त्यांनी त्वरित त्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू करून त्या सर्व आंदोलकांना शांत केलं पाहिजे. उद्या कोर्टाची तारीख आहे, त्या तारखेत जे काय ठरेल ते ठरेल. जी. धन्यवाद, आपण बोललात आणि आपली ही भूमिका मांडलीत. अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्या बरोबर होते. एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला सुद्धा किंमत नाही का असा प्रश्न अविनाश अभ्यंकरांनी विचारलाय. कबूतरखाना हटवण्यावरून सध्या दादरमध्ये मोठ्या प्रमाणात राडा सुरू आहे आणि या ठिकाणी जैन समाज एकवटलेला आहे. मोठी घोषणाबाजी सुरू आहे. खरं तर पोलिसांचं बळ सुद्धा या ठिकाणी या संख्येच्या मानाने कमी वाटतं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी गर्दी सध्या दादरमध्ये झालेली आहे आणि हे कबूतरखाने चालूच राहावेत यासाठी घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे.
खरं तर सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कुठली सूचना न देता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय एकत्रित जमलेला आहे, मात्र मंगलप्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री अजूनही या संदर्भात पुढे का आले नाहीत अशा प्रकारचा प्रश्न अविनाश अभ्यंकर यांनी, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित केलेला आहे। आणि पुन्हा एकदा आपण जाऊया सीमाकडे। आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर सध्या दादरमधून थेट जोडल्या गेल्यात सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून। सीमा, काय नेमकी पुढे या परिस्थितीमध्ये आणखी काय अपडेट येते, काय या ठिकाणी आवाहन केलं जातंय का, हा समुदाय पांगणार का, काय साधारण लक्षणं दिसतात? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर सध्या अजूनही घोषणाबाजी सुरूच आहे। पोलिसांकडनं प्रयत्न अजूनही सुरू आहेत की जेणेकरून ही जी गर्दी कबूतरखान्याच्या या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे ती गर्दी पांगवण्याचं काम आणि प्रयत्न सध्या पोलिसांकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र जोपर्यंत आम्हाला आश्वासन कुठेतरी दिलं जाणार नाही किंवा जोपर्यंत कबूतरखाना खुला होणार नाही कबूतरांसाठी, तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं या ठिकाणी जैन समाजाच्या नागरिकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। जी ताडपत्री लावण्यात आलेली होती ती तुम्ही काढलेली आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? गर्दी कमी होताना दिसत नाही। आम्ही हा आंदोलन कशासाठी करतोय? एक जीव वाचवण्यासाठी। हिंदुस्थानची परंपरा काय आणि जैनांची परंपरा काय की जीवाला वाचवायचं, हे आपलं कसा सनातन धर्म आहे की आपण जीवाची हानी करायची? आपण जीव वाचण्यासाठी आंदोलन केलंय। आम्हाला काही नको, आम्हाला फक्त आहे की आमचे जीव जे आहेत कबूतर त्यांना, अच्छा तुम्ही पर्याय काय केलं? तुम्ही नुसतं आंदोलन केलं की बंद करून टाका, त्याची पर्याय काय? त्याचे काहीच प्रमाण नाही की हेल्थ इश्यू आहे की काही प्रॉब्लेम आहे। नुसता एक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून तुम्ही सर्व काही बंद करून टाकलं, हे चांगलं नाही, आम्ही मानणार नाही ते। आम्ही ज्यापर्यंत कबूतरखाना उघडणार नाही त्यापर्यंत आम्ही ठाम आहोत आणि आम्ही ठाम राहणार कधीपर्यंत, कारण आता पोलीस सुद्धा मोठ्या संख्येने तुम्हाला, आम्ही आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला काय निर्णय देणार त्याच्या पुढे आम्ही बघू काय करायचं। सरकारकडनं काय अपेक्षा, काय तुम्हाला? काल तर बैठक सुद्धा बघू आपण बघितलं तर आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम असल्याचं जैन समाजाच्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि आमचं हे आंदोलन सुरूच राहणार असं त्यांचं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर रस्त्याच्या कडेला संपूर्ण या आंदोलकांना घेऊन जाण्याचं काम पोलिसांच्या मार्फत सुरू आहे। आंदोलक आक्रमक झालेत, पालिकेने केलेल्या कारवाईवरती त्यांनी प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे। ताडपत्री काढण्यात आलेली आहे, सोबतच बांबू काढण्यात आले आहेत। त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून शांत असलेलं हे जैन समाज आज आक्रमक झाल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित खरं तर केले जात आहेत। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडलेली होती। त्या बैठकीनंतर हे आंदोलन, म्हणजे काल बैठक झाली आणि आज, त्यामुळे आता सरकारवरती सुद्धा टीका होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पत्रव्यवहार मंगलप्रभात लोढा यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर या ज्या महिला आहेत त्या मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरल्याचं आपण पाहू शकतो। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। आता तासभर या आंदोलनाला उलटले तरी सुद्धा समाजाचे जे नागरिक आहेत, आंदोलक आहेत, ते आपल्याला आक्रमकच पाहायला मिळत आहे। खरं तर या परिसरामध्ये आपल्याला 24 तास नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं वाहनं या ठिकाणी ये जा करत असतात। महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे, बाजारपेठ आहे, मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असतात आणि अशामध्ये या ठिकाणी रस्त्यावरती एखादा समाज उतरणं आणि त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणं ही खरं तर गंभीर बाब जी आहे ती मानली जाते। अगदी काही हाकेच्या अंतरावरच दादर रेल्वे स्थानक आहे आणि दादर रेल्वे स्थानकाची गर्दी आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आपण बघितलं तर या आंदोलकांच्या हातामध्ये खाद्यपदार्थ आहेत जे कबुतरांना या ठिकाणी रोज टाकलं जातं आणि हे खाद्यपदार्थ घेऊन या ठिकाणी नागरिक दाखल झालेत आणि खाद्यपदार्थ टाकून आंदोलन केलं जात आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो एक मोठी गोणी भरून खाद्यपदार्थ एका तरुणानं आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खाद्यपदार्थ इथे कबूतरखान्यामध्ये टाकलं जाते। म्हणजे सर्वात आधी नागरिकांनी येऊन ताडपत्री काढली आणि आता ताडपत्री काढल्यानंतर खाद्यपदार्थ टाकलं जाते। म्हणजे ज्या गोष्टीला, ज्या प्रक्रियेला न्यायालयाने खरं तर बंदी घातलेली होती, अगदी तेच उघडपणे या ठिकाणी नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खाद्यपदार्थ टाकू नये आणि जर कोणी टाकत असेल तर 500 रुपयाचा दंड आकारण्यात
पालिकेला देण्यात आलेल्या होत्या न्यायालयाकडनं आणि आता तीच प्रक्रिया उघडपणे या ठिकाणी नागरिक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या कबूतरखान्यामध्ये गोणी भरून खाद्यपदार्थ टाकलं जातंय. म्हणजेच न्यायालय असेल किंवा पालिका असेल त्या कारवाईला आम्ही कुठेतरी दुर्लक्ष केलं जातंय का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. गेल्या 3 दिवसापासून ताडपत्री टाकल्यामुळे इथे एकही कबूतर येऊ शकत नव्हता. या परिसरामध्ये कबुतरांची संख्या तेवढीच होती, मात्र या ठिकाणी खाद्यपदार्थ टाकलं जात नव्हतं. मात्र आज खाद्यपदार्थ टाकून निषेध व्यक्त केला जातोय आणि हा कबूतरखाना अशाच प्रकारे सुरू राहणार किंवा ती कबूतरखाना सुरू राहावा यासाठी आंदोलन आम्ही करणार आणि आमच्या भूमिकेवरती ठाम राहणार अशी भूमिका या नागरिकांची सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता म्हणजेच न्यायालयाने सांगितल्यानंतर पालिकेने कारवाई आणि दंड आकारल्यानंतर सुद्धा नागरिक आंदोलन करतायत, खाद्यपदार्थ टाकतायत. त्यामुळे काय कायदेशीर कारवाई यापुढे केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी आहे, वाहनांची ये-जा आहे, वाहतूक कोंडी पाहायला आंदोलक हे आक्रमक झालेत आणि पोलीस मात्र गर्दीला पांगवण्यामध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. मात्र ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी ठरल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय. समोरच जैन समाजाचं एक मोठं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये नागरिकांची संख्या आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहे. हातामध्ये फलक घेऊन जे नागरिक आहेत जिओ और जीने दो अशा घोषणाबाजी सध्या करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पोलिसांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता नागरिकांना घरी जाण्याचं आवाहन कुठेतरी केलं जात आहे. या मंदिरामध्ये जे नागरिक होते त्यांना आतमध्ये ठेवल्याचं आपण या ठिकाणी बघतोय आणि मंदिराच्या बाहेर पोलीस येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांची संख्या आता वाढत आहे आणि जेणेकरून लवकरात लवकर हे आंदोलक शांत व्हावे आणि आंदोलन कुठेतरी थांबावं यासाठी प्रयत्न करतात. मात्र आक्रमक भूमिका अजूनही असल्याचं आपण पाहतोय. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि आज ही आक्रमक भूमिका जैन समाजाने घेतल्यामुळे विरोधक सध्या टीका करताना पाहायला मिळत आहे. जरी भावना समाजाच्या दुखवल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला आरोग्याचा विषय असल्यामुळे महापालिका असेल किंवा न्यायव्यवस्था असेल त्यांनी मात्र कबूतरखान्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जर व्यक्तीच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल तर तो कबूतरखाना बंद केला पाहिजे अशी न्यायालयाची आणि एकंदरीत पालिकेची भूमिका होती. आणि कुठेतरी भावना आमच्या दुखावलेल्या आहेत, आमच्या आस्थेचा विषय आहे असा एक मुद्दा पुढे करत जैन समाजाने मात्र आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिकांनी जी भूमिका काही दिवसांपूर्वी मांडलेली होती ती म्हणजे कबूतरखान्याच्या बाजूला जैन समाजाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला चारही बाजूने जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. जे स्थानिक होते त्यांनी असं म्हटलं की जर कबूतर यांना जर हवे असतील तर मग यांनी त्यांच्या मंदिराला का जाळ्या लावलेल्या आहेत, त्यांनी जाळी टाकून काढावी. जर त्यांना कबूतर हवे असतील आणि कबुतरांना जर त्यांना रोज खाद्यपदार्थ टाकायचं असेल तर मग आपल्या मंदिराला त्यांनी का जाळ्या लावलेल्या आहेत, कबुतरांना मग आत येण्याची त्यांनी परवानगी द्यावी. अशा प्रकारची सुद्धा दुसऱ्या वर्गाची भूमिका होती. सध्या प्रत्येक महिलेच्या हातामध्ये आपल्याला खाद्यपदार्थ पाहायला मिळत आहे. हातामध्ये मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ घेऊन ठीक सीमा, जरूर अशाच या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून राहा.